मी सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं छोटंसं 4x4चं पण म्हणता येणार नाही, त्याच्यापेक्षा छोटंसं किचन आहे, पण अगदी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे। घरामध्ये 10-12 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त माणसं आली तरी मी एवढ्या छोट्या किचन मध्ये त्यांच्यासाठी व्यवस्थित असा 2 टाइमाचा स्वयंपाक किंवा नाश्ता करू शकते। तर हे मी माझं छोटंसं किचन कसं मेंटेन केलेलं आहे, छोट्या छोट्या जागांमध्ये मी कशा ऍडजस्टमेंट केलेले आहे हे तुमच्यावर शेअर करणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मी तुम्हाला माझ्या छोट्याशा किचनची ओळख करून देते। तर सगळ्या किचन मध्ये सगळ्या गृहिणीचं म्हणजे आपल्या किचनचं हृदय म्हणजे असतं हा किचन वट्टा। तर माझा किचन वट्टा आधी साधा सिंपल आहे, जास्त मी ह्या वट्यावरती काही सामान ठेवत नाही, फक्त माझी गॅसची शेगडी आणि स्वयंपाकापुरतं सामान आहे। तर मला वाटते जसा नॉर्मल सगळ्यांच्या घरामध्ये असतो तसा छोटासाच वट्टा आहे। मी इकडच्या बाजूला किंवा इकडच्या बाजूला सिंक केलेलं नाहीये, कारण बाहेर हॉल असल्यामुळे आणि मला पाईपलाईन बाहेर सोडता नाही आली आहे, त्याच्यासाठी मी किचन केलेलं आहे। आणि त्याची बेसिंगची कमी म्हणून मी इकडे हा एक जार इथे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी प्यायचंच पाणी भरते, म्हणजे स्वच्छच पाणी भरते। जेणे बघा हा असा मार्केटमध्ये जार विकत मिळतो, तर असा जार मी ठेवलेला आहे। इकडे माझं फ्रीज आहे, जेणेकरून माझे काय जे खरकटे भांडे असतात जार मेंटेन केलेलं आहे मी सिंक ऐवजी। तर माझं 3 टाकायचं कनेक्शन आहे सिलेंडरचं, तर मी हा जार इथं ठेवलेला आहे की घडी घडी बाहेर जायला नको। आणि इकडे खरकटे जे माझे सगळे भांडे असतात मी याच्यामध्ये ठेवते आणि लगेच मी घासायला घेत असते स्वयंपाक झालं की। आणि किचनच्या सुरुवातीलाच ह्या बाजूला मी माझं फ्रीज ठेवलेलं आहे। त्यानंतर ना पुढे आल्याच्या नंतर ना वट्टा तर मी तुम्हाला दाखवलेला आहे। अतिशय छोटं किचन आहे माझं, अगदी 2 पावलावरती किचन संपतं बघा, 1 आणि हे 2 पावलावरती किचन संपतं। मी ह्या बाजूला एक रॅक मेंटेन केलेला आहे, बघू शकता तुम्ही। ह्या बाजूला एक रॅक मी ठेवला आहे आणि किचनच्या ह्या बाजूला सुद्धा मी रॅक एक ठेवलेला आहे। ह्या रॅकमध्ये मी टोटली सगळे स्टीलचे भांडे जे आहेत ते स्टीलचे भांडे इकडे मेंटेन केलेले आहेत। स्टीलचे डब्बे, स्टीलचे ताट किंवा आपले चहा प्यायच्या वाट्या, सगळे मोठे मोठे ताट, तवे, ग्लास, तांबे मी सगळे इकडे मेंटेन केलेलं आहे, जेणेकरून अडचणीच्या वेळेला फटाफटा सगळं सापडावं म्हणून। तर बघा, तर किचनमध्ये कोणती वस्तू कुठं असते ही प्रत्येक गृहिणीला माहिती आहे। आणि किचनच्या वट्ट्यावर हा छोटासा मी एक रॅक ठेवलेला आहे, तिथं मी तेलाचा एक जार ठेवलेला आहे आणि चमचे वगैरे ठेवलेले आहे। आणि हे जे आहे ते आपलं डाळ घोटणी बेलणे वगैरे ठेवायला, आणि ह्या 2 लोणच्याच्या भरण्या आहेत इकडे। आणि इकडे ठेवलेलं आहे ते मी खलबत्ता, आणि इकडे चटणी मीठाचा डबा म्हणजे आपला मिरचीचा डबा ठेवलेला आहे। तुला जो रॅक आहे याच्यामध्ये मी सगळे फायबरचे डबे जे की पटापटा रोजच्या ह्याच्यामध्ये लागतात, हळद, डाळी, चटणी वगैरे। आणि इकडे आहे ते हे माझे 2 मसाल्याचे डबे आहेत, त्याच्यात चटणी आहे आणि याच्यामध्ये मसाला आहे। आणि हे बी खाली खडे मसाल्याचे डबे आहेत। आणि हे 2 जे स्टीलचे डबे आहेत ह्याचा आहे साखर आणि चायपत्ती। आणि हा छोटा डबा हा चहाच्या मसाल्याचा आहे। आणि इकडे फायबरच्या वाट्या, फायबरचे ताठ, म्हणजे जे वरच्यावरी हाताला येईल असे। हे रोजच्या वापरातलं कुकर आहे म्हणून ह्याला वरती ठेवते। आणि हे 5 लिटरचं कुकर मला कधीतरी लागतं। आणि इकडं मिक्सर ठेवलेला आहे मी। आणि ॲडजस्टमेंट मी अशी केलेली आहे की इकडे सिलेंडरच्या 2 टाक्या ठेवलेल्या आहेत। ही रिकामी टाकी आहे, ही भरलेली टाकी आहे, आणि ही इकडे रिकामी टाकी आहे। आणि इथे मी एक असं हे ठेवलेलं आहे, जेणेकरून बाहेर जायची गरज नाही पडणार आहे। कांदा टमाटा वगैरे चिरलेला कचरा मी ह्याच्यामध्ये टाकून देते। आलो आता खालच्या बाजूला ठेवलेले आहेत मी डबे। हा आहे माझ्या गव्हाच्या पिठाचा, ज्वारीचा डबा आणि तांदळाचा डबा। आणि इकडे 2 गॅलन ठेवलेले आहेत, कधी एमर्जन्सीला पाणी संपलं लागलं केलं तर। आणि हे जे डबे दिसत आहेत पापड किंवा उरलेल्या ज्या आपण राशनच्या वस्तू भरतो आणि उरलेले छोटे मोठे जे पोटले असतात ते मी ह्याच्यामध्ये ठेवते, प्लास्टिकच्या डब्यामध्ये। आणि हे 2 डबे आहेत, हे एक डाळी म्हणजे तुरीची डाळ जी मी महिन्याची भरते ती 5 किलो डाळ मी एकदाच आणत असते। थोडी डाळ मी इकडच्या डब्यांमध्ये काढते आणि उरलेली डाळ मी इकडे ठेवते।
आणि हा पण एक असाच डब्बा आहे की खाऊ वगैरे काय आणला, मिक्सचर किंवा आपले चाटचे पदार्थ वगैरे काय आणले तर मी इकडे ठेवते ते. आणि इकडे ठेवलेले आहेत मी व्यवस्थित पाण्याचे हंडे आहेत. मला स्वयंपाकघरात लागणाऱ्या पाण्याची साठवण मी इकडे केलेली आहे. इकडे पण एक टाकी आहे. आमच्या इथं पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी मला भरपूर सारी पाण्याची साठवण करावी लागते. आणि इकडच्या खालच्या बाजूला जे पातेले दिसत आहेत, पाणी आलेल्या दिवशी मी ते पातेलेसुद्धा भरते, पण पटकून ते यूज करावे लागतात कारण त्याला छिद्र अशी पडतात. आणि हे असं मी एक काय म्हणता येईल चमचा स्टँड घरीच बनवला मी, कारण आमचं घर हे पत्र्यांचं आहे, पत्र्यांचं शेड असल्यामुळे. तर अशा प्रकारे मी एक जुगाड म्हणून असं एक बनवलं. तर बघू शकता तुम्ही. तर असं मी सगळं इकडे मेंटेन केलेलं आहे. छोट्याशा जागेमध्ये मस्त माझं किचन मेंटेन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मला म्हणजे आपल्याला लागणाऱ्या सगळ्या डेलीच्या सगळ्या वस्तू मी किचनमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि इकडं फ्रीजवर सगळ्या मशीन्स वगैरे आहेत. ही ऑरेंज ज्यूस बनवायची मशीन आहे, तिकडं ग्राइंडर वगैरे आहे, तिकडे तांब्या आहे माझा, तांब्याचा मी रोज त्याच्यातून पाणी पिते. तर अशा प्रकारे माझं छोटंसं किचन मी इकडं मेंटेन केलेलं आहे. तर मग माझं किचन छोटंसं कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा मी भेटणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.